एक कल्पना करा की तुम्ही तुमच्या मित्राला भेटता आणि तो तुम्हाला म्हणतोय की मी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली आणि मला 30% रिटर्न्स मिळाले. तुम्ही अर्थातच विचारात पडता आणि असा विचार तुमच्या डोक्यात येतो की वा, मला सुद्धा जर असं काही गुंतवणूक करायला मिळाली तर बरं होईल. पण मग तुम्ही मार्केटमध्ये पाहता आणि तिथे काय असतं तर हजारो म्युच्युअल फंड असतात. इथे कुठला फंड निवडायचा, जास्त रिटर्न मिळवायचे असतील तर स्मॉल कॅप मध्ये पैसे टाकावेत किंवा मिड कॅप मध्ये पैसे टाकावेत आणि कुठला फंड तुमच्या ध्येयाला किंवा तुमच्या खिशाला खरोखर सूट होणार आहे याची तुम्हाला कल्पना नसते. तुम्ही गोंधळून जाता, बरोबर? तर काळजी करू नका. या व्हिडिओमध्ये मी तुमचं काम थोडंसं सोपं करणार आहे. 2024-25 मध्ये सर्वोत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या टॉप 5 म्युच्युअल फंड्सचा आज आपण अनालिसिस करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पैसा पाणीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता आपण म्युच्युअल फंडावर भरपूर व्हिडिओ केलेले आहेत. म्युच्युअल फंड म्हणजे काय हे तुम्हाला पुन्हा एकदा मी थोडक्यात सांगतो. जे लोक पहिल्यांदा म्युच्युअल फंडाबद्दलचा व्हिडिओ बघतायत त्यांना थोडंसं लक्षात येईल. म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही काय करता की तुमचे आणि अनेक इन्व्हेस्टर्सचे पैसे एकत्र येतात. हे पैसे एका माणसाला, फंड मॅनेजरच्या हातात दिले जातात. तो प्रोफेशनल फंड मॅनेजर तुमचे पैसे शेअर मार्केट, बॉन्ड्स किंवा इतर ठिकाणी गुंतवतो तुमच्या बिहाफवर. तुम्हाला या फंडातील युनिट्स विकत घ्यायचे असतात. जेव्हा फंडाची व्हॅल्यू वाढते तेव्हा तुमचे पैसे वाढतात, तुम्हाला रिटर्न्स मिळतात. सोपं आहे, बरोबर? आता गेल्या वर्षभरामध्ये कोणत्या म्युच्युअल फंडांनी चांगले रिटर्न दिलेले आहेत ते मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला टॉप 5 फंड्स मी तुम्हाला सांगणार आहेत ज्यांनी गेल्या वर्षभरामध्ये जास्त चांगले रिटर्न दिलेले आहेत. आपण थेट मुद्द्यावर येऊन आता सुरुवात करूया. पहिला जो फंड आहे तो क्वांट स्मॉल कॅप फंड असं त्याचं नाव आहे. आता हा जो फंड आहे तो स्मॉल कॅप सेगमेंट मधला आहे. स्मॉल कॅप म्हणजे काय तर अतिशय छोट्या कंपन्या, या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारा फंड. या कंपन्या छोट्या असतात, मात्र छोट्या जरी असल्या तरी त्यांचं ग्रोथ पोटेन्शियल जे आहे ते जास्त असतं. गेल्या वर्षभरामध्ये या फंडाने तब्बल 40% रिटर्न दिलेत. पण हा फंड इतका का वाढला याचं कारण असं आहे की क्वांट फंडचे जे मॅनेजर्स आहेत त्यांनी अशा कंपन्यांवर फोकस ठेवला होता की ज्यांचा बिझनेस झपाट्यानं वाढण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ त्यांनी कुठल्या सेक्टरवर फोकस केला तर टेक्नॉलॉजी, हेल्थकेअर आणि कंझ्युमर गुड्स सेक्टर मधल्या ज्या काही चांगल्या कंपन्या होत्या तिथे त्यांचा फोकस होता. या फंडाचा जो पोर्टफोलिओ आहे तो डायव्हर्सिफाईड आहे. म्हणजे सगळे पैसे एकाच सेक्टरमध्ये जात आहेत का तर नाही, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये पैसे गुंतवलेले आहेत. त्यामुळे रिस्क जी आहे ती तशी तुलनेनं कमी होते. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, स्मॉल कॅप फंड म्हटलं की ते रिस्की असतात. मार्केट जर खाली गेलं तर या फंडवर सगळ्यात जास्त परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही जर रिस्क घ्यायला तयार असाल आणि किमान तुमची गुंतवणूक 5-7 वर्षांसाठी तशी ठेवायला तयार असाल तरच या फंडाचा तुम्ही विचार करू शकता. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन द्वारे तुम्ही हळूहळू इन्व्हेस्टमेंट करणं हा एक उत्तम ऑप्शन आहे. कारण यामुळे काय होतं की मार्केटमध्ये जे चढ उतार असतात त्याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. आता दुसऱ्या क्रमांकावर जो फंड आहे त्याचं नाव आहे निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड. हा सुद्धा स्मॉल कॅप फंड आहे. त्याने गेल्या वर्षभरामध्ये 37% रिटर्न दिलेले आहेत. निपॉन इंडिया भारतातली एक विश्वासार्ह AMC म्हणजे ऍसेट मॅनेजमेंट कंपनी आहे. त्यांचा हा जो काही फंड आहे तो गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं चांगली कामगिरी करताना दिसतोय. या फंडाने छोट्या पण मजबूत बिझनेस असलेल्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. आता याचं उदाहरण द्यायचं झालं कुठले सेक्टर तर पुन्हा टेक्नॉलॉजी, कंझ्युमर गुड्स आणि हेल्थकेअर सेक्टर मधल्याच कंपन्या या फंडाचं वैशिष्ट्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अगोदर सांगितल्याप्रमाणे याही फंडाचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड आहे. सगळे पैसे एकाच सेक्टरमध्ये नाहीत, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये विभागले गेले. त्यामुळं एका सेक्टरला जर मार बसला तर दुसऱ्या सेक्टरच्या चांगल्या परफॉर्मन्समुळे तुमचं नुकसान जे आहे ते तुलनेनं कमी होतं. आता हा फंड अगोदर मी सांगितलं तसंच त्यांच्यासाठी आहे ज्यांना स्मॉल कॅप फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे. अर्थात रिस्क थोडीशी जास्त असते. त्यामुळे लॉंग टर्म साठी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर आणि तरच हा फंड तुमच्यासाठी उत्तम ठरू शकेल. SIP आधी सांगितलं त्याप्रमाणे चांगला ऑप्शन तुमच्यासाठी ठरू शकेल. तिसरा जो फंड आहे तो देखील स्मॉल कॅप फंड आहे. त्या फंडाचं नाव आहे HSBC स्मॉल कॅप फंड. आता हा जो फंड आहे त्याने गेल्या वर्षभरामध्ये 35% रिटर्न दिलेले आहेत. हा फंड पुन्हा स्मॉल कॅप सेगमेंट मधलाच आहे पण त्यांची स्ट्रॅटेजी थोडीशी वेगळी आहे. त्याने काय केलं की अशा कंपन्या शोधल्या की ज्यांचं मॅनेजमेंट जे आहे ते प्रॉमिसिंग आहे, मॅनेजमेंट मजबूत आहे आणि इकॉनॉमिक रिकव्हरी जी भारतामध्ये दिसते त्या रिकव्हरीचा या कंपन्या फायदा घेत आहेत. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर मधल्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांवर या फंडाचं फोकस आहे. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा रिसर्च बेस्ड फोकस आहे. फंड मॅनेजर
मॅनेजर्स डेटा आणि मार्केट ट्रेंड्सच्या आधारावर इन्व्हेस्टमेंट करतात. त्यामुळे हा फंड जो काय आहे तो स्मॉल कॅप सेगमेंटमध्ये जरी असला तरी तुलनेनं स्थिर आहे. तुम्हाला स्मॉल कॅपच्या हाय रिटर्न्सचा जर फायदा घ्यायचा असेल पण रिस्क जी आहे ती थोडीशी लिमिटेड घ्यायची असेल तर हा फंड तुमच्यासाठी योग्य ठरू शकेल. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी आणि SIP साठी हा फंड जर तुम्ही बघितला तर उत्तम ऑप्शन ठरू शकेल. आपला चौथा जो फंड आहे तो मिड कॅप फंड आहे, मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंड. आता स्मॉल कॅप फंड आपले बोलले, आता थोडंसं मिड कॅप फंडकडे या फंडाच्या निमित्ताने आपण बघू शकतो. गेल्या वर्षभरामध्ये या फंडानं 32% रिटर्न दिलेले आहेत. मिड कॅप फंड म्हणजे काय की मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारा फंड. या कंपन्या स्मॉल कॅप पेक्षा तुलनेनं कमी रिस्की असतात. या फंडाने टेक्नॉलॉजी, फायनान्शियल सर्व्हिसेस, कन्झ्युमर ड्युरेबल सारखे जे काही सेक्टर्स आहेत त्यावर त्याचा मेजर फोकस ठेवलेला आहे. भारतामध्ये काय झालंय की गेल्या वर्षभरामध्ये या सेक्टर्सने चांगली कामगिरी केली आणि त्याचा थेट फायदा या फंडाला झाला. या फंडाचं वैशिष्ट्य जर तुम्ही बघितलं तर त्याचा फोकस जो आहे तो हाय क्वालिटी कंपन्यांवर आहे. त्यांचं बिझनेस मॉडेल जे आहे ते मजबूत आहे आणि लॉंग टर्म मध्ये या कंपन्या खरोखर चांगल्या मोठ्या बनू शकतात, चांगले रिटर्न देऊ शकतात, अशा कंपन्यांवर याचा फोकस आहे. जर तुम्ही मिड कॅप कॅटेगरीमध्ये नवीन असाल तर हा फंड तुमच्यासाठी चांगला ऑप्शन ठरू शकेल. रिस्क आणि रिटर्न्सचा जर तुम्ही विचार केला तर तिथे तुम्हाला तुलनेनं हा बॅलन्स फंड आहे. SIP द्वारे इन्व्हेस्टमेंट करणं तुम्हाला अतिशय चांगला पर्याय ठरू शकेल. आजचा आपला पाचवा आणि शेवटचा फंड आहे इन्व्हेस्को इंडिया मिड कॅप फंड. हा सुद्धा मिड कॅप फंड आहे. त्याने गेल्या वर्षभरामध्ये 30% रिटर्न दिलेले आहेत. आता इथे सुद्धा तुम्ही बघितलं तर मिड कॅप सेगमेंट मधला फंड आहे. हाय क्वालिटी कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. सेक्टर कोणते म्हटले तर हेल्थकेअर आणि IT सेक्टर मधल्या कंपन्या यावर या फंडाचा फोकस आहे. या फंडाचा पोर्टफोलिओ जो आहे तो अतिशय विचारपूर्वक तयार केलेला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये जरी तुलनेनं अस्थिरता असली तरी या फंडाची कामगिरी जी आहे ती चांगली झालेली आहे. हा फंड त्यांच्यासाठी आहे ज्यांना स्थिर रिटर्न हवे आहेत पण थोडी रिस्क घ्यायची तयारी आहे. SIP साठी हा फंड उत्तम आहे कारण तुम्ही हळूहळू इन्व्हेस्टमेंट करून मार्केटच्या चढ उतारांचा फायदा घेऊ शकता. जर तुम्ही मिड कॅप फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर हा फंड तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. आता तुम्ही विचार करत असाल की मी जे तुम्हाला 5 फंड सांगितले तेच टॉपवर का आहेत, तर त्यामागे काही कारणं आहेत. ती आपण कारणं एक एक करून समजून घेऊयात. पहिलं कारण म्हणजे मार्केटमध्ये चालणारे ट्रेंड्स. गेल्या वर्षभरामध्ये भारतात स्मॉल कॅप मिड कॅप सेगमेंट्सनी तुलनेनं तशी बरी कामगिरी केली. भारताची इकॉनॉमी जी आहे ती 2024-25 मध्ये स्थिर झाली. GDP ग्रोथ रेट 7% आसपास होता. मॅन्युफॅक्चरिंग म्हणा किंवा टेक्नॉलॉजी म्हणा, हेल्थकेअर सारखे जे काही सेक्टर आहेत या सेक्टर्सनी अतिशय चांगली ग्रोथ दाखवलेली होती. या सेक्टर्स मधल्या छोट्या आणि मध्यम कंपन्यांना त्याचा थेट फायदा झाला आणि त्यामुळे काय झालं की स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंडांनी रिटर्न जे आहेत ते चांगले दिलेले आहेत. दुसरं कारण आहे ते म्हणजे फंड मॅनेजर्सची स्ट्रॅटेजी. क्वांट म्हणा किंवा निपॉन इंडिया म्हणा आणि मोतीलाल ओसवाल म्हणा, हे जे काही फंड हाऊसेस आहेत यांनी डेटा ड्रिव्हन आणि रिसर्च बेस्ड इन्व्हेस्टमेंट केली. त्यांनी अशा कंपन्यांची निवड केली की ज्याच्यामध्ये ग्रोथ पोटेन्शियल जे आहे ते जास्त आहे, ज्याचं मॅनेजमेंट कंपन्यांचं बघितलं तर ते अतिशय मजबूत आहे. आता क्वांट स्मॉल कॅप फंड जो आहे त्यांनी अशा कंपन्यांवर फोकस ठेवला की जिथे मार्केटच्या तेजीचा त्यांना फायदा होऊ शकेल. हे एक उदाहरण तुम्हाला झालं. तिसरं कारण म्हणू शकतो आपण की सेक्टरचा परफॉर्मन्स कसा आहे. गेल्या वर्षभरामध्ये टेक्नॉलॉजी, हेल्थकेअर, कन्झ्युमर गुड्स सारखे जे काही सेक्टर्स आहेत त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे या तिन्ही सेक्टरमध्ये. त्यामुळे या सेक्टरमधल्या ज्या कंपन्या आहेत त्याचे प्रॉफिट जे आहेत ते चांगले होते. त्याचा फायदा या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट असणाऱ्या फंडांना झाला. उदाहरणार्थ निपॉन इंडिया म्हणा किंवा जो काही फंड होता तो तुमचा, तिथे त्यांनी हेल्थकेअर आणि IT सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. त्यामुळे त्याचा अर्थातच त्यांना फायदा झाला, रिटर्न्स वाढले. मित्रांनो, म्युच्युअल फंड जर तुम्ही बघितले तर तुमच्या संपत्ती निर्माण करण्यासाठीचा एक उत्तम मार्ग आहे. गेल्या वर्षभरामध्ये क्वांट म्हणा किंवा निपॉन म्हणा, मोतीलाल ओसवाल म्हणा यासारख्या मिड कॅप फंडांनी देखील चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. पण रिटर्न्सच्या मागे आपण फक्त धावलं पाहिजे का, तर नाही. तर तुमची रिस्क घेण्याची क्षमता किती आहे, तुमची आर्थिक उद्दिष्ट काय आहेत, मार्केटमध्ये सध्या काय ट्रेंड चाललाय, हे सगळं लक्षात घ्या आणि मग इन्व्हेस्टमेंट करा. ही माहिती फक्त तुमचं अनालिसिस सोपं व्हावं या हेतूने दिलेली आहे. आम्ही कुठलाही गुंतवणुकीचा सल्ला तुम्हाला दिलेला नाहीये. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पैसा पाणी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला कोणत्या फंडाबद्दल जास्त माहिती हवी आहे किंवा इन्व्हेस्टमेंट बद्दल काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आम्ही त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. सध्यासाठी आपण इथे थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.